नमस्कार, मैं मुबारक शेख और आप देख रहे हैं मुंबई सहारा न्यूज। नंबर प्लेटवाली एक बातमी खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे। त्या संदर्भातही बातमी खूप मोठी आली, पण त्याच्यावरचा खुलासा मात्र काही सगळ्यांनी दिला नाही। कारण इतर राज्यांनी रेट ठरवला एक्सक्लुडिंग जीएसटी आणि एक्सक्लुडिंग फिक्सिंग चार्जेस, आणि महाराष्ट्राने रेट ठरवताना इन्क्लुडिंग जीएसटी आणि इन्क्लुडिंग फिक्सिंग चार्जेस। आता त्यांचा जीएसटी आणि फिक्सिंग चार्जेस जर आपण बघितले तर आमच्याकडे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट आहे, कुठल्याही राज्यापेक्षा आपण पुढे नाहीत। सगळ्या राज्यांचे कंपेरेबल रेट्स, आपल्या रेटमध्ये एखाद दोन याच्यात तर 5-10% काही राज्यांपेक्षा कमीच आहोत आपण। त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय समजा हे सगळी आहेच आता, म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता समजा टू व्हीलर करता आंध्र प्रदेश 451 आहे, बिहार 451 आहे, गोवा 465 आहे, गुजरात 468 आहे, त्याच्यानंतर हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक 451 आहे, मध्य प्रदेश, मेघालय, एनसीटी, दिल्ली 465 468 आहेत, ओडिशा तर 506 आहे, छत्तीसगड, चंदीगड, यूटी पण 506 आहे, वेस्ट बेंगॉल 506 आहे, महाराष्ट्र 450 आहे। देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना HSR या नंबर प्लेट बद्दल ते बोलत होते। दुर्दैव असं मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटी मातवी नाही तर खोटी माहिती अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी दिली जाते। गुजरातमध्ये मोटरसायकलला सगळा खर्च धरून 160 रुपये त्या ठिकाणी एका नंबर प्लेटला घेतले जातात। आता 160 रुपये गुजरातला घेतले जातात आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तोच खर्च हा त्या ठिकाणी 450 रुपये पर नंबर प्लेट आहे। त्यांनी सांगितलं जीएसटी वगैरे धरून 450, जीएसटी 80 रुपये वेगळा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 531 रुपये एका मोटरसायकलच्या नंबर प्लेटला घेतल्या जाईल। हे फक्त मोटरसायकल आहे, गाड्या वगैरे तो वेगळा। ही जी कंपनी आहे FTA ही गुजरातची कंपनी आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुजरातचीच कंपनी आपल्याला 550 रुपयाला नंबर प्लेट देते आणि FTA कंपनी गुजरातमध्ये 160 रुपयाला देते। त्याचा अर्थ सामान्य लोकांच्या खिशातून ही गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने 2000 कोटी रुपये अतिरिक्त त्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी घालणार आहे। कंपनीच्या खिशात चाललेत का मंत्र्याच्या खिशात, हे कुठेतरी त्या ठिकाणी सांगण्याची जरूरत आहे।